शेवटच्या सामन्यामध्ये पहिला षटक हातात घेते गोलंदाज संदीप मोकाशी. स्ट्राईकला आहेत ते किरण, नॉन स्ट्राईक एंडला गुरुनाथ. पहिला बॉल या क्वालिफायर मॅच मधील पहिलाच बॉल पहिले सोडून दिलाय. ऑफस्टकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्डवरती ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मधून संघाचं आणि स्वतःच संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय. संदीपांचा पुढचा बॉल यावेळेचा फटका साधवला. विस्तारित झाला. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि बघा चुकी होते. झेल सुटलाय. अशा फलंदाजाचा झेल सुटलाय ज्याने आजच्या दुपारच्या 17 पासून अप्रतिम कामगिरी केलाय. फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा अप्रतिम कामगिरी केलाय. तोच फलंदाज आपण पाहिला किरणचा एक झेल, साधा सोपा झेल सोडलाय. साधा आणि सोपा झेल यावेळेस पाहिलं क्षेत्ररक्षकांनी सोडलाय. गणेश यांच्याकडून चुकी झालाय. यावेळेस पहिला गुरुनाथ आलाय स्ट्राईक वरती. बघा पुन्हा एकदा मिसफील्ड होताना पाहतोय. वैभव यांच्याकडून मिसफील्ड होताना पाहिले. त्याच्यात पाहिले तर एक सिंगल धाव. बॅकअप चांगलं होतं. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. महत्वाची विकेट होती. किरण सारखा एक आक्रमक फलंदाज जो फॉर्म मध्ये आहे, भन्नाट फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये, त्याचा एक साधा सोपा झेल सोडलाय गणेशांनी. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. बघा चुकी झाली होती आणि त्याचाच फायदा घेतलाय षटकाराने. षटकार खेचलाय. बघा चुकी झाली होती गणेश यांच्याकडून आणि चुकीला आता माफी नाहीये. जीवनदान मिळालं होतं आणि त्या संधीचं सोनं नक्कीच आता किरण करायला सुरुवात केलंय. एक मोठा फटका आलाय. षटकारने धावफलक पाहिलं तर 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला तर बॅटच्या खालच्या टोला लागला. चेंडू सहज जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 10 रन्स ऑन बोर्ड. गुरुनाथ बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस अप्रतिम फटका पाहतो आपण. चेंडू जातोय सर स्कोरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय. बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्या सरळ उसळ होऊन जाते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. बघा काय फटकेबाजी सुरुवात केली आहे. किरणला जीवनदान मिळालं. त्यानंतर किरणने एक षटकार ठोकला. त्यानंतर गुरुनाथ स्ट्राईक वरती आलेले गुरुनाथ यांनी सुद्धा एक षटकार मारलाय. षटकामध्ये आक्रमण केलाय संदीप मोकाशी यांच्या गोलंदाजीवरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस बघा कट करण्याचा प्रयत्न केला तर बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. षटक संख्येत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. नवीन गोलंदाज संजय बरफ यांना पाहतो आपण. संजय बरफ बॉलिंग मार्क वरती.
संजय बॉलिंग मार्क सज्ज असतील. पहिला बॉल यावेळेस उडवला चेंडूला. काय शतवर्षण केला, काय झेल घेतलाय, अप्रतिम झेल आणि संपला इकडे किरण यांचा खेळ. किरण पाहतोय पण थोडस स्वस्तामध्ये बाद होताना. पहिला विकेट डाऊन होताना पाहतोय किरण. विजय यांच्याकडून काय झेल घेतला, अप्रतिम. बघा जवळजवळ लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात होता आणि बॉलरच्या वरतून डोक्याच्या वरून हा फटका सजवला होता किरण यांनी, परंतु रनिंग मध्ये अप्रतिम झेल घेतलाय विजय यांनी. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर आदेश वळवे यांना. गायत्री महत्वाचा सुपारा संघाचा विचार केला तर या वर्षीचा हंगाम पाहिला तर भन्नाट फॉर्म मध्ये आहे. खंडीवाडी तिथं ग्राउंड वरती रनरअप मध्ये संघ पाहिला होता. दुसरं पावशिक पटकावला होता त्या टुर्नामेंट मध्ये, त्या मॅच मध्ये. आदेश बॅटिंग मार्क वरती न्यू बॅटर येऊन आपण पाहतोय. ब्रेक थ्रू मिळवला संजय यांनी. फुल टॉस बॉल, फुल टॉस आला आला खेचला षटकार. बिग ब्लास्ट. संजय 11 नागले संघाने कृपया करून आपली जी फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत. अबू स्पोर्ट्स खार्डी संघाने सुद्धा आपल्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाने सुद्धा आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत. आणि श्री मुंडियाई काजूपरा तुम्ही सुद्धा आपल्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत ते येऊन कम्प्लीट करून जायचं आहे. यावेळेस पाहिलं तर षटकारानंतर कमबॅक केलं गोलंदाज संजय बर्फ यांनी. बघा पहिल्या चेंडूवरती या षटकाचा विचार करा, पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट घेतली होती. त्यानंतर पाहिलं तर आदेश आला आणि आदेशने षटकार ठोकला. त्यानंतर पाहिलं तर पुन्हा एकदा पाहिलं तर निर्धाव आलाय. पुढचा बॉल यावेळेस कट केला. बघा पॉइंट रिझल्ट मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल संजय यांचा गुरुनाथसाठी, ज्यांच्या बॅटवर एक षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय गॅप मध्ये षटकासाठी. फ्लॅट षटकार. या 6 धावांनी धावफलक पाहिलं तर जाऊन पोचते 29 या आकड्यावरती. पुढचा बॉल संजय यांचा. पुन्हा एकदा यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर होतोय डिसमिस. फलंदाज होतोय बाद. दुसरा गडी गारवताना पाहतोय गुरुनाथ कोम. बॅक टू डगआउट गॉन. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपेश वळवी यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद भुजड यांना पाहतोय. बॉलिंग मार्क वरती तसंच षटक हाताळण्यासाठी
धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. 29 ऑन बोर्ड. यावेळेस फुलटॉस बॉल, फुलटॉस वसूल गेलाय. 6 धावांनी षटकार आलाय. बघा षटकाराने चौकांची आतिषबाजी सुरुवात केली आहे ससुपाडा संघाने. प्रसादांचं स्वागत केलं षटकारांनी आदेशांनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. शतवर्षक आहे तिकडे तैनात. एक धाव झाली, दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते. 37 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला. यावेळेस बघा शतवर्ष होता परंतु त्याला चकवून चेंडू जातोय सरळ सीमाच्या पार. हा मिळतोय, नशिबाचा आहे का? चौकार. बघा शतवर्ष होता परंतु त्याच्या दोन्ही पायाच्या मधून हा चेंडू फरार झाला. 4 धावांसाठी मोळे झालाय यावेळेस पाहिजे फिल्डर कडून. पुढचा बॉल प्रसाद यांचा. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. बघू पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटच्या टोला लागला होता आणि चेंडू सरळ जाऊन स्टंप वरती आदळला आणि आदेश पाहतो तर डगाऊटच्या आशाला जाताना पोहोचतोय. अजून एक विकेट ससुपाडा संघाचा गारजवाना पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतो की मिस्टर किशोर स्ट्राईक वरती येताना पाहतोय. पुढचा बॉल प्रसादांचा. यावेळेस फटका चांगला आहे बघा फिल्डर तिकडे परंतु त्यांच्याकडून पाहिलेलं चुकी होताना पाहतोय. बघा चांगला तो झाला होता परंतु पंचांनी ती दाढ सुद्धा फेटाय. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. शतवर्ष तैनात आकाश होता तिकडे आणि आकाशांच्या हातामध्ये साधा सोप्पा झेल होता परंतु तो झेल पहिल्या धरतीला दान केला आणि पहिल्या 2 धावा इथे स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस पहिल्यांदा चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. शेवटचा षटक हाताळून कोणता गोलंदाज प्राचीन केला जाईल पाहूया आपण.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल यांना प्रयत्न केले होते. पहिला चेंडू पाहिला बेमार हाताळलाय. चेंडू सर्व जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. 9+1 म्हणजे मिळतात या 2 धावा. या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचते, पुढे सरकते. 45 आकड्यावरती. उडाडोळे पहा नेट आणि पुढचा बॉल असेल फ्रीट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. फलंदाज दीपेश यांना. राहुल यांचा पाहिला तर चेंडू बिमार हातावर होता. फ्रीटचा बॉल यावर ओव्हरपेज होता. पूर्ण केलाय. शत्रुशक्तीकडे विजय आहेत बघा. चांगलं शतरक्षण केलाय. फ्रीटचा बॉल होता. पंच 2 मिनिटं. बाउंड्री लाईन वर चेक केलं जाते. षटकार असेल. बाउंड्री लाईनला पाय टच झाला होता बघा. झेल कंप्लीट घेतला होता परंतु बाउंड्री लाईनला पाय पाहिलं तर टच झाला होता. जेव्हा झेल घेतला त्यावेळेस पुढचा बॉल. यावेळेस बघा शॉर्ट पिच चेंडू सर्व चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावफलक पुढे सरकते. 52 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुढचा फटका बघा. चांगला फटका सजला ऑन साईडला. शतरक्षक आहे तिकडे तैनात. चांगला शतरक्षण पाहतोय आपण आणि फक्त एका धावेचं समाधान मानावं लागते. एका धावेची धावफलक पाहतो आपण 53 वरती जाऊन पोहोचते. 53 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील, या इनिंग मधील.
यावेळेस बघा हाफ ट्रॅकर बॉल पंचांचा इशारा नऊचा आहे. बघा विकेटच्या बाहेर मला वाटते चेंडू आदळला होता, त्याच कारणास्तव तो हाईटचा दिलाय. यस, वन बाउन्स दिला होता पंचांनी. हा दुसरा बाउन्सर होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर स्क्वेअरलेगचे पंच आपले आहेत संतजी कोम, त्यांच्याकडून पाहिलं तर नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीडचा चेंडू असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाज दीपेश वळवे यांना. यावेळेस लोअर फोल्डर चेंडूला ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला, शत्रुष्टक आहे तिकडे तैनात, एक धाव झाली. बघा फ्रीडच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च करण्यात आली. सिंगलच्या मधून धावफलक जाऊन पोहोचते 55 या आकड्यावरती. शेवटचे दोन चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील, या इनिंग मधील. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा विकेटच्या बाहेर चेंडू पेच केला आणि पंचांनी पाहिला तर अजून एक नो बॉलचा इशारा पंचांचा येताना पाहतोय. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल असेल. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला, चेंडू जातोय ऑन साईडला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शत्रुरक्षक आहे तैनात, एक सिंगल धाव. बघा चांगला चेंडू हातातून गोलंदाज पाहिलं तर राहुल, परंतु जास्तीत जास्त पाहिलं तर अवांतर चेंडू हाताळल्यात या षटकामध्ये. या षटकाचा विचार केला 3 चेंडू हाताळल्यात गोलंदाज राहुल यांनी. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. यावेळेस बघा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूतून विकेट येते, षटक संपते. चौथं चान्स षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या जाऊन पोचते ती 57 वरती. 58 धावांचा एक भला मोठं टार्गेट सेट केलं संध्याकाळच्या सत्रामध्ये. 58 धावा कशा पद्धतीने चेस होतात ते थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेतो आणि आमचे साथी समालोचक मित्र यांना आमंत्रित करतोय एक गोड आवाज बामणगाव परिसरातील प्रदीपजी लोखंडे सरांना. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल खूप चांगल्या रीतीने ते हाताळलाय आदेश वल्वी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडू हा निर्धाव आलाय. मॅच जिंकण्याकरता टार्गेट जर आपण बघितलं तर 58 धावांचं टार्गेट आहे. इथे देखील निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. 58 धावा जिंकण्याकरता बनवायचे आहेत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र निर्णय आपण पाहतोय ससुपाडा संघाच्या बाजूने लागलेला आहे. चांगली फलंदाजी त्यांनी केली. 58 धावा, मात्र ते आकाशने खूप चांगला फटका केला. इनफिल्डच्या चेंडू निघून चाललेला आहे डीप पॉइंट मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या. तिसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता ही तिसरी धाव ही पूर्ण झालेली आहे. आणि आता 3 धावा या धावफलकावरती लागलेत. जोरघस मारण्याचा प्रयत्न इथे झालाय, मात्र बॅट बॉल संपर्क नाहीये. आदेश वल्वियाचा आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतंय. साई मौलिक कारखानपाडा संघाला 58 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आणि सध्या तरी पहिल्या षटकात आपण पाहतोय चांगली कामगिरी इथे आदेश वल्वियाची राहिलेली आहे. शाळांबूल करण्याचा प्रयत्न, इथे देखील प्रयत्न असफल ठरलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. धावा झाल्यात 3, बॉल टाकून झालेत 5. साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता तिकडे. एक धाव तर कम्प्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या 4, अजून या 54 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 54 धावा. पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता दीपेश वल्वी आलाय. रोशन यांनी सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. एक मॅच विनिंग पारी तो खेळला होता आणि मॅन ऑफ द मॅच देखील त्याच्यावरती नावावरती राहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. तोच रोशन हा स्ट्राईक वरती वाहतोय. त्यावेळेस रोशनने खूप चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि खूप चांगला झेल देखील तिकडे पकडला गेला. रोशन बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. खूप चांगला झेल तिकडे पकडलाय आणि गायत्री माता ससुपाडा संघाने चांगली कामगिरी केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. फिल्डिंग मध्ये, बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. आतापर्यंत पाहते की कुठल्या प्रकारे झेल त्यांनी ड्रॉप केलेला नाहीये. 100% एफर्ट्स ते लावतायत आणि प्रयत्न भरपूर करतात, मेहनत भरपूर घेत आहेत. नवीन बॅटर विजय आलेला आहे, विजय बाबर.
विजय आलाय आणि विजयने हवाई सफर केलेला आहे. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. कावकाडो क्षेत्रातून 6 धावांकरता चेंडू निघून गेलाय. क्या बात आहे. सुरेख अप्रतिम स्ट्रोक आहे. पॉवरफुल स्ट्रोक आणि अशाच काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. दहा धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. फुल टच चेंडू आहे आणि मात्र ते फायदा उचलता आलेला नाहीये. आणखीन एक चांगला झेल, क्वालिटी झेल. विजय ठरतो फेल. फलंदाज बाद. बघा आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. त्या साई मौली कारखानपाडा संघ आता अडचणीमध्ये येताना दिसतोय. नव्याने फलंदाज इन झालाय कीर्ती. कीर्ती आणि आकाश दोन बंधू आता आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, फटका आहे ते देखील फसलेला. किरण चेंडूच्या खाली येतो आणि रनिंग मध्ये आणखीन एक चांगला झेल इथे पकडला आहे. फलंदाज बाद. कीर्ती भोई आल्या पावली माघारी परततोय. साईमावळी कारखानपाडा संघ आता अडचणीमध्ये आलेला आहे कारण तिसरी विकेट इथे डाऊन झालेली आहे. प्रसाद आलाय न्यू बॅटर. 10 धावा या धावफलकावरती लागल्या. 3 गडी बाद झालेल्या आहेत. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 14 चेंडूमध्ये 48 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आता षटकाराचा पाऊस इथे पाडावा लागेल. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल प्रसाद आणि आकाश याला. इथे पण पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न. कनेक्शन चांगल्या प्रकारे झालं होतं. प्रसाद जो नवीन आलेला बॅटर पाहतोय. आणखीन एक सिंगल धाव. सिंगलने काही चालणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. तुम्हाला मॅच जिंकण्याकरता मोठे फटके मारावे लागतील. षटकार चौकार तुम्हाला मारावे लागतील. मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. विकेट सातत्याने डाऊन होताना दिसत आहेत. इथे बघा खूप चांगला बघा सरळ हा चेंडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन पडलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक आणि तिकडे आमचे कॅमेरामॅन त्यांनी समालोचन कक्ष टिपलेला बरोबर आणि त्यांनी बघितलं की समालोचक प्रदीप लोखंडे वाचलेत तिकडे अगदी त्याच्या बाजूने चेंडू येऊन पडलेला आहे. हेच त्यांनी दृश्य दर्शवलेत स्क्रीनवरती. या षटकाराने धावसंख्या आता मात्र थोडीशी पुढे जाताना दिसते. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही धावांची आवश्यकता आहे. 41 12-41 हे समीकरण आहे. बघा एक पाय वाकवलाय आणि चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय प्रसाद भोजड्याने. बघा एका ओव्हरमध्ये फक्त 3 षटकार ठोकायचे आहेत आणि या समीकरण अगदी जवळ येईल. 1 षटकार तर आलेला आहे. आता 11 चेंडू आणि 35 धावा
इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. प्रसाद पुन्हा एकदा प्रसादच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार आलेला आहे आणि आता अशा पल्लवी झाल्यात. टाळ्यांचा गजर देखील होतोय प्रसादच्या बॅटिंग साठी. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर समीकरण पूर्णतः बदललेलं आहे. आता 10 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता आहे. बघा एका ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. इथे पहिल्या 2 बॉलवरती 2 आलेत. त्यामुळे पाहतोय शॉर्ट बॉल करण्याचा हा प्रयत्न. इथे देखील एक मोठा फटका येऊ शकला असता मात्र चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता, रेशम मध्ये नव्हता प्रसाद. तेच कारण कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये आणि एक सिंगल धाव आलेली आहे. ताकाशाला देखील मोठे फटके इथे घ्यावेच लागतील. फुल टॉस चेंडू ऑन साईडला मात्र शतरक्षक येतो तिकडे आणि शतरक्षणामध्ये कमाल केलेली आहे. एकही झेल आतापर्यंत सोडलेला नाही आहे गायत्री माता ससुवाडा टीमनं आणि प्रदीप होता तिकडे त्याने खूप चांगला झेल बघायला आहे. फलंदाज बाद. गायत्री माता ससुवाडा संघ आपण पाहतोय खूप चांगले एफर्ट्स बघा मेहनत घेत आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांनी आता झेल सोडलेला नाहीये आणि ही महत्वाची बाब आहे. ज्यावेळेस बॉलर बॉलिंग करतो त्यावेळेस त्याला साथ देणं फार गरजेचं असतं आणि ते साथ इथे गायत्री माता ससुवाडा संघाचे शतरक्षक देत आहेत. बघा आतापर्यंत कुठल्या प्रकारे त्यांनी या झेल ड्रॉप केलेला नाहीये. आता आपण पाहतो की समीकरण असं राहिलेलं आहे 8 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 28 धावांची गरज आहे. 8-28 हे समीकरण. प्रसादकडे स्ट्राईक येणं फार गरजेचं आहे. आपण पाहतोय की प्रसाद ज्याने ज्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे आणि आता नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतोय गणेश लोखंडे जर्सी क्रमांक 33. फुल टॉस चेंडू आहे आणि या चेंडूला देखील चांगल्या प्रकारे खेळून काढलं होतं आणि आपण पाहतोय पंचांनी इथे रेफर केलेला आहे. चला पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल साठी की हा चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही हे बघितलं जाईल. पण कनेक्शन खूप चांगलं झालं होतं. असं वाटतं की हा चेंडू थोडासा वरती होता आणि कनेक्शन प्रॉपर होऊ शकलं नव्हतं. अगोदर बाउंड्री चेक केली जाते. अगोदर बाउंड्री चेक केली जाईल तिकडे तर सेफली आपण पाहतोय हा चेंडू त्याने आतमध्ये फेकलेला आहे. बघ अगोदर बाउंड्री चेक केली जाईल त्यानंतर बीमर चेंडू देखील चेक केला जाईल. आपण पाहतोय की सेफ आहे. बाउंड्री तर वाचवलेली आहे तिकडे आदेशाने. सेन्सिबल क्रिकेट तिकडे आपल्याला आदेश करणं पाहायला मिळालं आणि आता स्क्रीनवरती आपण पाहतोय की ज्या प्रकारे हा चेंडू इथे हाताला गेलाय. फुल टॉस चेंडू आहे. तर नो बॉल असेल. नो बॉल. नो +1 अशा 2 धावा या धावफलकावरती. भरपूर वरती चेंडू हाताला होता गोलंदाज किरण म्हसे यांनी बॅटिंग खूप चांगली केलेली आहे. आता बॉलिंग करण्याकरता तो आलेला आहे आणि थोडस त्याला मार देखील पडला या षटकामध्ये. आता प्रसाद करता एक फ्रीटचा चेंडू आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे प्रसादकडे. जोरगास मारण्याचा प्रयत्न होता. इथे संधी होती पाय चाललेले नाही आहेत आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. बघा एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि तो मोठा फटका कोणाच्या बॅटमधून येईल.
कारण एखादा मोठा फटका जर येतोय ना तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा बॅलन्स इथे करू शकतो प्रसाद स्वतःला. तर हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. 7-26. इथे देखील जोरगास मारण्याचा प्रयत्न, इथे देखील आपण पाहतो जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि फुटवर्क ओळखलं होतं किरण मसे याने. एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय आणि आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावले. आता 6 चेंडू आणि 26 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. जा मैदानाशी गेलास तरी चालेल. हा जा मैदानाशी गेलास तरी चालेल. तर 6 चेंडू आणि 26 धावा. पंच 1 मिनिट थांबायचंय फक्त 1च मिनिट. 6 चेंडू आणि 26 धावांची अपेक्षा आपण पाहतोय हा मॅच जिंकण्याकरता. कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली. बॅटरी संपलेली कॅमेऱ्याची. तर 6 चेंडू आणि आता 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6-26. किशोर शेवटचं षटक हाताळण्याकरता. इथे जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटांवर संपर्क झालेला नाहीये. इथे आपण पाहतो या चेंडूवरती धावा येणं फार महत्वाचं आहे. या चेंडूवरती 2 धावा षटकार चौकार येणं फार महत्वाचं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये आणि आता मॅच पूर्णपणे गायत्री माता ससूपाडा संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. कारण 4 चेंडू आणि आता 26 धावा कुठेतरी कठीण दिसतंय इकडनं मॅच जिंकण्याकरता. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळलाय. बघा अजूनही पाहतोय की 4 चेंडूमध्ये 25 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. असे जर एक्स्ट्रा चेंडू जर आले तर काहीतरी होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. आपण पाहतोय फक्त सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. आणि आता 3 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 24 धावा. एखादा एक्स्ट्रा चेंडू कमबॅक होऊ शकतो. कारखानपाडा संघाचा मात्र एक्स्ट्रा चेंडू टाकेल असं वाटत नाहीये किशोर हरवडे, कारण एक जबरदस्त खेळाडू आहे. प्रसादने देखील इथे प्रयत्न भरपूर झालेत. किरण याच्या ओव्हर मध्ये या 2 षटकार आले. तिकडं असं थोडंसं वाटलं होतं की आता मॅच मध्ये येतोय साईमाऊली कारखानपाडा संघ. मात्र एका बाजूने आपण पाहतोय की प्रसाद याला साथ मिळालेली नाहीये. एका बाजूने साथ मिळणं फार गरजेचं होतं त्याला. आता एका बाजूने फलंदाजी आपण पाहतोय ती झालेली आहे. इथे मात्र मोठा फटका येतो, मात्र भरपूर उशीर झाला या फटक्यासाठी. हे फटके अगोदर यायला हवे होते. आता 1 चेंडू आणि 17 धावा इथे बनवायच्या आहेत.
तर शेवटचा एक बॉल बाकी आहे चक्कर येते त्याला. आणि हा चेंडू इथे निर्धाव येतोय आणि सुपर 5 मध्ये इथे क्वालिफाय होतोय तो म्हणजे गायत्री माता ससुपाडा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर हाय लाख साई माऊली कारकरवाडा टीम. खूप चांगला एफर्ट्स, खूप चांगला प्रयत्न, खूप मेहनत